नमस्कार, ऑथेंटिक यूट्यूब खानदेश चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे. आज आपण बनवणार आहोत पत्ताकोबीची भाजी. पत्ताकोबीची भाजी खूप पटकन तयार होते आणि खायला पण खूप चवदार लागते. चला तर मग बनवूया. त्यासाठी कोबी धुवून घेतलेला आहे आणि कोबीला 4 भाग करून घ्यायचे कोबीचे, म्हणजे खूप लवकर पत्ताकोबी कापली जाते आणि व्यवस्थित कापली जाते. त्यासाठी अशा प्रकारे कोबीचे 4 भाग करून घेऊ. त्यानंतर अशा प्रकारे ठेवायचे आणि मस्त बारीक काप करून घ्यायचे. हवं तर तुम्ही खिसणीने सुद्धा असे खिसून घेऊ शकता. अशी पण कापली तर खूप लवकर शिजते भाजी. बारीक कापायची, त्यानंतर अशा प्रकारे काप करून घ्यायचे. आता आपले कोबी कापून झालेली आहे. आता आपण लसूण कापून घेऊ. 7-8 लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत. त्यानंतर हिरवी मिरची कापून घ्यायची. हवं तर तुम्ही या भाजीमध्ये लाल तिखटसुद्धा टाकू शकतात, पण हिरव्या मिरचीने भाजी खूप चवदार लागते. त्यासाठी मी हिरवी मिरची वापरलेली आहे. तर अशा प्रकारे मिरची कापून घेऊ. त्यानंतर 2 छोट्या साईजचे कांदे घेतलेले आहे. मोठा असला तर एकच घ्यायचा आणि कांदे पण आपण कापून घेऊ. पत्ताकोबीची भाजी खायला खूप चवदार लागते. अशा प्रकारे नक्की बनवून बघा तुम्ही पण. आपला कांदा पण कापून झालेला आहे. आपण आता गॅसवर कढई ठेवूया. कढईमध्ये तेल टाकून घेऊ. 3 चमचे तेल टाकलेलं आहे मी. त्यानंतर मोहरी टाकायची, जिरे टाकून घेऊ, कढीपत्ता टाकायचा. त्यानंतर लसूण टाकून घ्यायचा. लसूण छान परतून घ्यायचा. त्यानंतर मिरची टाकायची. मिरची पण छान परतून घ्यायची. त्यानंतर कांदा टाकायचा. कांदा पण परतून घ्यायचा. त्यानंतर आपण आता त्यामध्ये टाकू मसाले. सर्वात आधी टाकायची हळद, गरम मसाला, धने पावडर टाकून घ्यायचे. त्यानंतर थोडं मिक्स करायचं. आता चवीप्रमाणे मीठ टाकून घ्यायचं. कापलेली कोबी टाकून घ्यायची. आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. आता आपली भाजी बघा, अशा प्रकारे आता सर्व भाजी आपण मिक्स करून घेतलेली आहे. आता आपली कढई स्टीलची असल्यामुळे भाजी करपते. त्यासाठी आपण थोडंसं भाजीवर पाणी टाकून घ्यायचं. नाहीतर अशी पण तेलामध्ये ही भाजी होते, पण थोडं पाणी टाकल्यावर कढईला भाजी चिटकत नाही. आणि 2 ते 3 मिनिट भाजीला झाकून ठेवायचं. त्यानंतर झाकण काढायचं. परत एक वेळा भाजीला मिक्स करून घ्यायचं आणि परत 1-2 मिनिटासाठी परत भाजीवर झाकण ठेवून द्यायचं. त्यानंतर झाकण काढल्यानंतर बघा, जवळपास आपली भाजी झालेली आहे. भाजीला आता थोडं पाणी वाटतं आहे आपल्याला थोडंसं. त्यासाठी आपण 1-2 मिनिट परत भाजीला होऊ देऊ चांगल्या प्रकारे. त्यानंतर बघा, आपली भाजी झालेली आहे. त्यावर मस्त अशी कोथिंबीर टाकायची हिरवीगार. मिक्स करून घ्यायचं. झाली आपली चमचमीत अशी पत्ताकोबीची भाजी तयार. अशाच नवनवीन रेसिपीसाठी आपल्या ऑथेंटिक खानदेश चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि शेअर करा. बघा, मस्त अशी भाजी ताटात घ्यायची आणि जेवणाला बसायचं.